नाहीतर भारताला सोने की चिडिया म्हटलं जायचं। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत मेरा, वो भारत देश है मेरा। ऋषि मुनि हर पल हर दम जपते हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला, राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। सोने की चिडिया म्हटलं जायचं, पण या देशावरती आक्रमण झाली माय बाप, आणि तुमचा आमचा सोन्याची चिडिया म्हटला गेलेला देश परप्रांतीयांनी लुटला। तुमच्या आमच्या देशातलं सोनं बाहेर नेलं। अहो एक नाही दोन नाही तीन नाही, तब्बल 750 वर्ष या महाराष्ट्रानं गुलामगिरी सहन केली। अरे मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या भूमीवर थै 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 नाचत होत्या। अरे गावाची गावं पेटली जात होती, गावाची गावं लुटली जात होती। अरे लुटलं जात होतं, सर्वस्वानी लुटली जात होती आया बहिणींची आबरू। कोण वाचवेल समाजाला याच्यातून? काय होईल समाजाचं? मा जिजाऊंच्या अंतःकरणामध्ये वेदना आहेत। अरे कुणीही यावं, मंदिराचे कळस पाडावेत, माय माऊलीच्या आबरूवर हात टाकावा आणि बाय बापुड्यांनी पाहत राहावं। जिजाऊंना सहन होत नाही, अंतःकरण तुटतं। अरे आम्ही स्वतःला पुणे परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि आमच्या रयतेवर होणारे अन्याय आणि अत्याचार उघड्या डोळ्याने पाहावेत, असलं कम नशिबी राणी पण आमच्यावर नशिबाला आलं का? जिजाऊंच्या मनामध्ये प्रश्न आहे। त्यावेळी जिजाऊ आहेत माहुली किल्ल्यावरती। तत्कालीन परिस्थितीमध्ये शहाजी राजांनी निजामशाही सोडली आणि आदिलशाही स्वीकारली। आता आदिलशाहीमध्ये जायचं, राजे माहुली किल्ल्यावर आलेले जिजाऊंना बोलतात, राणी सरकार आता आदिलशाहीमध्ये जावं लागेल आणि तुम्हाला मात्र आमच्या सोबत येता येणार नाही। जिजाऊ अगदी 4 महिन्याच्या गरोदर आहेत आणि या अवस्थेमध्ये जिजाऊंना घोड्यावरचा आदिलशाही पर्यंतचा प्रवास सहन होऊ शकणार नाही। राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे। जिजाऊ थांबायला तयार झाल्या, पण गडाखालून काही बातम्या यायच्या आणि मन हेलावून जायचं। अरे फलाण्या पाटलाची सून उचलून नेली, अन्याय अत्याचार केले आणि कापून मारून फेकून दिली। कोण होतं वालियाला? राजांच्या मनामध्ये प्रश्न आहे, कुठे 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 ठेवावं जिजाऊंना? आणि त्याच वेळेस त्यांच्या नजरेसमोर विराजमान झाला 8ही बाजूनी प्रशांत प्रशस्त मंदिर आणि मध्यांती विराजमान झालेला गडाचावाचा गड शिवनेरी। आल्या 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 मा जिजाऊ शिवनेरीवर आल्या। त्या शिवनेरी गडाचे गडकरी आहेत सिद्धोजी विश्वासराव आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई, या दोघांच्या सहवासात जिजाऊ राहत आहेत। जिजाऊंनी सकाळी उठावं, त्या माहुली किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये पूजेला जावं आणि पूजा अर्चना करावी, त्या देवीला गाराण मांडावं। अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं या मातीने? या रयतेवर अन्याय अत्याचार होतात, तुला उघड्या डोळ्याने हे पाहवतं तरी कसं? त्या शिवाई देवीला गाराण मांडावं। एके दिवशी सकाळी जिजाऊ उठल्या आणि मंदिरामध्ये गेलेल्या आहेत आणि पूजेला बसणार तोच जिजाऊंच्या कानावरती एक टाहो पडला। आई 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 ग आई, वाचवा वाचवा, हा यवन मला उचलून नेतो, माझ्यावरती अन्याय करतो, अत्याचार करतो, वाचवा। जिजाऊ तटकन उभ्या राहिल्या, दिंडी दरवाजाकडे धावत धावत गेल्या। लक्ष्मीबाईने पाहिलं या अवस्थेमध्ये गड उतार होणं जिजाऊंसाठी चांगलं नाही। आडवा हात केला, कुठे जाता? या अवस्थेमध्ये खाली गड उतार होऊ नका। जिजाऊ बोलतात, जाऊ दे ग बाई, जाऊ दे। अगं मी जर गेले नाही ना
त्या कोवळ्या लेकराच्या आबरूवर ते हल्ला करतील, अन्याय अत्याचार करतील, तिची आबरू वेशीला टांगली जाईल ग बाई. मला जाऊ दे. आपल्या विहिणीला बोलतात, पण विहीनबाई लक्ष्मीबाई बोलतात तुम्ही जायचं नाही. अहो कुणाची आबरू वाचवणार, कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही. 8 दिवसापूर्वी एक सासरू अशी नांदायला म्हणून आली आणि आपल्या ननंदेसोबत पानोट्यावर पाणी आणायला का गेली, पण त्याच वेळेस तिच्यावर पडली त्या यवनाची नजर. तिचं रूप, तिचं सौंदर्य त्याच्या मनामध्ये भरलं आणि धरला हात, उचलली टाकली घोड्यावर आणि भोगली रानोमाळ. मातीचा कण शहरला हंबरडा फोडला, पण वाचवेल तर कोण, धावून येईल ते कोण. तिचा दादला धावून आला, पण त्याच वेळेस निघाली त्या यवनाची लखलखती शमशेर. सब तिच्यावरती वार झाले आणि रक्ताच्या धारोळ्यात खाली पडला मासा. खाली पडला. कुणाच्या अब्रूचं रक्षण करणार तुम्ही. जिजाऊंच्या अंतकरणामध्ये वेदना होतात. अरे आमच्या रयतेवरती अन्याय व्हावेत, आमच्या रयतेवर अत्याचार व्हावेत आणि आम्ही उघड्या डोळ्याने पाहावं. जिजाऊंच्या मनामध्ये प्रश्न आहे, करावं काय. जिजाऊ सदरेवरती बसलेले आहेत, पण अचानक एक हेर धावत आलेला आहे. अंगाने घामाघूम झालेला आहे, अंग घामाने डबडबलेले आणि मुजरा करता झाला मासा. अन्याय झाले मासा, अत्याचार झाले मासा. मासा बोलतात, झालं काय बोला, पटकन सांगा. आणि हेर सांगू लागला, मासा तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत असलोजी रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर बादशहाला कुर्निसात करायला गेले मासा, पण त्याचा कट कळाला नाही. बादशाह अचानक दरबारातून उठून गेला. यवनांच्या शमशेरी निघाल्या आणि तुमच्या वडिलांचा, तुमच्या 2 भावाचा आणि कोवळ्या वयातल्या भाच्याचा भर दरबारात खून झाला मासाब. तुमच्या माहेरच्यांच्या रक्तानं देवगिरी नाहून निघाला मासाब, देवगिरी नाहून निघाला. उभ्या जागी जिजाऊ तटकन खाली बसल्या. अरे आमच्या आबासाहेबांनी आयुष्यभर ती निजामशाही राखली पोचली आणि त्याच निजामशाहीने दगा करून त्यांची कत्तल करावी. आमचे आबासाहेब या जगात राहिले नाही. आणि ज्या भावाच्या हातामध्ये आम्ही राखी बांधावी आणि ती मनगटच जर या जगामध्ये राहिली नाही तर आम्ही कुणाच्या हातात राखी बांधावी. जिजाऊंच्या अंतकरणामध्ये वेदना आहेत. जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. जिजाऊ चिडलेले आहेत. अरे ज्या जाधवरावांच्या जीवावर ही सुलतानी सत्ता उभी राहावी आणि त्याच जाधवरावांची भर दरबारामध्ये कत्तल व्हावी. कधी थांबणार हे अन्याय, कधी थांबणार हे अत्याचार. मा जिजाऊंनी अन्न पाण्याचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, स्वतःचा नाही, कमीत कमी पोटातल्या बाळाचा तरी विचार करा, त्याच्यासाठी अन्न ग्रहण करा. जिजाऊ म्हणतात, आम्हाला काही खाऊ वाटत नाही, आम्हाला अन्नाचा घास तोंडाकडे जात नाही. लक्ष्मीबाई विहीनबाई बोलतात, अहो या अवस्थेमध्ये डोहाळे लागत असतात. तुम्हाला काही डोहाळे नाही लागले, तुम्हाला काही खावंसं नाही वाटत. आंबट, चिंच, कैऱ्या, आवडी, बोरी तुम्हाला काही खावंसं नाही वाटत, काही प्यावंसं नाही वाटत. आणि काही बोलणार तो दुसरा हेर धावत आलेला आहे. अंग पूर्ण घामाने डबडबलेला आहे आणि मुजरा करता झाला मासाब. अन्याय झाले मासाब, अत्याचार झाले मासाब. म्हणतात, आम्हाला धीर धरवत नाही, बोला झालं काय सांगा. आणि हेर सांगू लागला, मासाब भोसले घराण्याची कुलवधू, खेळोजी राजांची धर्मपत्नी त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब. त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब, उचलून नेली. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली. मासाहेब ताडकन उभ्या राहिल्या, दोन्ही हाताच्या मुठी आवळल्या, चेहरा लाल बुंदा आणि चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज आणि कडाडल्या माझी जाऊ. लक्ष्मीबाई तुम्ही म्हणता नवा, तुम्हाला डोहाळे कशाचे लागले, सांगते माझे डोहाळे ऐका. मला वाटतं जिरीटोप परिधान करावा, या अंगामध्ये चिलखत घालावं, लखलखती शमशेर म्यान करावी, वाघावर बसावं, टाच मारून मान ठोकावी त्या घोड्यावर आणि आया बहिणींच्या आबरूवर हात टाकणाराची धडा शिरा उडवावी, त्यांची कत्तल करावी. आणि मा जिजाऊ सरळ गेल्या त्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये आणि त्या शिवाई देवीला घरानं मांडलं. अगं बये, कधीपर्यंत सहन करायचं या महाराष्ट्राने. अगं दिवसा ढवळ्या आबरू लुटली जाते, हे तुला पाहावं तरी कसं. आणि गारानं मानलं, हे अंबिके रण चंडिके वरदायिनी वरदान दे,
उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे. अगं आई, माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल. पुत्र दे आईचा गुंडा जगातील लोकी झेंडा. जगातील लोकी झेंडा. जगातील लोकी झेंडा. पुत्र दे आईचा गुंडा जगातील लोकी झेंडा. जगातील पुत्र दे यायचा गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. मागणं काय? असा गुंडा पुत्र दे. गुंडा म्हणजे चोऱ्या डाके टाकणारा नाही बरं, राजबिंडा, त्याला गुंडा शब्द वापरलेला आहे. पुत्र दे यायचा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. स्वर्ग, मृत्यूलोक आणि पाताळलोक तिन्ही लोकांमध्ये ज्याचा झेंडा लागेला असा पुत्र दे. आजकाल परिस्थिती कशी झाली? पुत्र दे यायचा गुंडा बसाय मागतो हिरो होंडा, बायको पुढं घोळतो घोंडा आणि बापाला मारतो फेकून धोंडा. असला पुत्र आज झाला. जिजाऊने मागणं मागितलं, अगं बये असा पुत्र माझ्या उदरामध्ये घाल जो या अन्याय अत्याचाराला संपून टाकेल आणि या गोर गरीब रयतेचं 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करेल. हे अंबिकेरण चंडिके वरदायिनी वरदान दे. उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या मज पुत्र दे. आणि गारानं मांडलं माय बाप, गारानं मांडलं. जुलूम हाहाकार मातला धावून तू ये. जुलूम हाहाकार मातला धावून तू ये. जागी होई धाव ग शिवाई, जाग आई धाव 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 शिवाई. जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे. जन्म अशा बाळाला दे, वरदान हे आम्हाला दे. रणधुरंदर अंश शिवाचा पुत्र मला दे. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग. अत्याचार झाला ग, प्राणकंठी आला ग. अन्यायाला फोडील वाचा पुत्र असा देई. जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई, जाग आई धाव शिवाई. दारुगड वय दारुगड, दारुगड वय दा. 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 दारुगड, दारुगड वय दा. दारुगड वय 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 दारुगड, दारुगड वय दा. ती देवी प्रसन्न झाली. देवीने कौल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी.
असे अनेक राजे या मातीत होऊन गेले मायबाप, पण माझ्या छत्रपती शिवरायांसारखा राजा या मातीत झाला नाही. अरे आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, पर संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शिवरायांचा दरारा, कधीच नाही मायबा. म्हणून झाले अनेक राजे, पण असा एकच राजा या मातीत झाला मायबा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारे, रे ते साठी वार झेलिले आपुल्या निधड्या छातीवर, आपल्या निजऱ्या छातीवर, आपल्या निजऱ्या छातीवर, प्राणपणाला लढले मावळे, प्राणपणाला लढले मावळे भरोसाच्या राजावर, प्राणपणाला लढले मावळे भरोसाच्या राजावर, माझ्या देवाचं माझ्या राजाचं शिवरायांचं नाव गाज, किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. हे आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, अरे कशाला म्हणावं भगवा, हा भगवा काही रंग नाही, हा भगवा काही फक्त झेंडा नाही, अरे भगवा, भ म्हणजे भयरहित, ग म्हणजे गर्वरहित आणि वा म्हणजे वासनारहित, ज्याच्या अंतकरणामध्ये कसलाही भय नाही, ज्याच्या मनामध्ये कसलाही गर्व नाही आणि ज्याच्या अंतकरणामध्ये कसलीही वासना नाही, तो रंग म्हणजे भगवा आहे, तो रंग म्हणजे भगवा आहे. अरे कशाला म्हणावं भगवा, हा भगवा माझ्या हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवरायांचा प्राण आहे. अरे हाच भगवा माझ्या या वारकऱ्यांचं पुराण आहे आणि तोच भगवा माझ्या मुस्लिम बांधवांचं कुराण आहे आणि तोच भगवा माझ्या शंभूराजांचं बलिदान आहे आणि तोच भगवा माझ्या छत्रपती शिवरायांचा प्राण आहे. आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर, जात पात ना धर्म मानिला जगला माणूस कीवर, जगला माणूस कीवर, जगला माणूस कीवर, पुन्हा जन्म घ्या, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझा राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि असा एकच राजा आजही या जगतामध्ये राहिला महाराज. अरे लाखो देवतांची हजारो करोडो मंदिर या जगतामध्ये पाहायला मिळतात, पण ज्या राजाचं एकही या जगतामध्ये मंदिर नाही, पण आज मंदिरातला देव ज्या राजामुळे सुरक्षित आहे ना, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ते राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे उपकार जिजाऊंनी आमच्यावर केले आणि जिजाऊंच्या अंतकरणामध्ये दुःख आहे, वेदना आहे आणि ती सल कायम जिजाऊंनी जिवंत ठेवली आयुष्यभर. जो जितकं मोठं जीवनामध्ये दुःख सहन करतो ना,
तो तेवढा मोठा उच्च पदाला जाऊन पोहोचत असतो. म्हणून जीवनामध्ये कधी त्रास होत असेल तर वाईट मानायचं नाही, वाईट मानून घ्यायचं नाही. कारण कसं आहे मायबाप, ज्याच्या जीवनामध्ये दुःख येतात ना त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची की देवाला माहिती आहे दुःख पचवण्याची ताकद याच्यामध्येच आहे, म्हणून तो आमच्या पदरामध्ये दुःख टाकत असतो. माऊलींच्या पदरामध्ये दुःख टाकलं पण ज्ञानोबारायांना अखंड जगताची माऊली होण्याचं भाग्य प्राप्त झालं मायबाप. तुकोबारायांना थोडा त्रास दिला, अहो दगडांनी काट्यांनी मारलं. तुकोबाराया म्हणतात अरे सर्वांनी मारू द्या, त्रास देऊ द्या, पण ज्याला आम्ही पालन करता म्हणतो गावचा त्या पाटलांनी देखील आम्हाला त्रास दिला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. पण एवढा त्रास आणि दुःख सहन केलं मायबाप, पण वैराग्य मूर्ती या उपाधीला जाऊन प्राप्त झाले. त्याही पेक्षा सदेह वैकुंठाला जाणारी एकमेव कलियुगातील मूर्ती म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. म्हणून त्रास जर सहन करावा लागत असेल तर वाईट मानून घ्यायचं नाही. विठ्ठला विठ्ठला.